आझाद कॉर्नर गणेश उत्सव मंडळ गडिंग्लज 34 वर्षांची परंपरा आणि सामाजिक सेवा। गडिंग्लज मधील आझाद रोडवर असलेलं आझाद कॉर्नर गणेश उत्सव मंडळ हे आपल्या परंपरेतून सामाजिक एकतेचं आणि सेवाभावी वृत्तीचं प्रतीक आहे। 1990 साली स्थापन झालेलं हे मंडळ 34 वर्षांपासून आपली खास परंपरा आणि समाजसेवा जोपासत आलंय। अध्यक्ष उत्तम कुमार साताप्पा देसाई यांच्या नेतृत्वाखाली या मंडळानं गडिंग्लजमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। आपल्या स्थापनेपासून आझाद कॉर्नर गणेश उत्सव मंडळानं परंपरेला आणि समाजसेवेला एकत्र आणण्याचं काम केलंय। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत आझाद कॉर्नर गणेश उत्सव मंडळ यांच्या मंडळाकडे। या मंडळाची अशी खासियत आहे की इथे पुरुष सोडून महिलांचा जास्त सहभाग आहे आणि पूर्ण गल्ली सहभाग देते। चला तर आपण जाणून घेऊया अध्यक्षांकडून व इथल्या काही महिलांकडून। नमस्कार, तुम्ही आजपर्यंत कोणकोणते सामाजिक कार्य केले? आमच्या मंडळातर्फे आतापर्यंत 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या लहान मुलांच्या देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आम्ही राबवतो। जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धा सुद्धा आम्ही या मंडळातर्फे राबवलेल्या आहेत। महिलांच्यासाठी खाऊ गल्ली हा कार्यक्रम घेऊन महिलांच्यातील जो काय म्हणतो आपण त्याला कलेचा हे करण्यासाठी खाऊ गल्लीचा पण हे राबवलेला आहे। तसेच लहान मुलांना ज्या पुस्तकं वह्या वाटप सुद्धा आम्ही केलं। सगळ्यात महत्वाचं आम्ही गड संवर्धन दुर्गवीर गड संवर्धन जी संघटना आहे आपल्या गडिंग्लज तालुक्यातलीच आहे, त्यांच्यामध्ये सहभाग घेऊन सामानगडच्या रविवारी ज्यावेळी ती प्रत्येक रविवारी त्यांचं हे असतंय की श्रमपरिहार, त्यामध्ये आमच्या मंडळातले काही कार्यकर्ते, मी तरी स्वतः सोयच पण काही कार्यकर्त्यांना घेऊन जातो। तसेच काळभैरीवरचा डोंगर जो आहे तिथला सुद्धा आम्ही स्वच्छता यात्रा झाल्यानंतर राबवलेली आहे। त्यानंतर आपण आमच्या मंडळातर्फे प्रतिवर्षी गणेश आगमन आणि गणेश विसर्जन हे भक्तिमय वातावरणात म्हणजेच आपल्या वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळातर्फे आम्ही एकमेव मंडळ आमचं असं आहे, पालखीतून गणपती आणि पालखीतून डीजे आपण म्हणतोय त्याला आम्ही पूर्णपणे फाटा दिलेला आहे। त्याचबरोबर आमच्या मंडळामध्ये तुम्हाला कुठेही डिजिटल मुक्त मंडळ दिसेल, कुठेही आम्ही म्हणजे फक्त मूर्तीसाठी किंवा आतमध्ये जर लागत असेल तरच सेवा करतो, किंवा कोणाच्याही कुठल्याही नेत्याचे किंवा कशाचे स्वागताचे बोर्ड आम्ही मंडळातर्फे लावत नाही, कुठल्याही ॲडव्हर्टाईज आम्ही करत नाही। असा पर्यावरणपूरक आणि आमच्या ज्या मूर्ती किंवा आमचे जे देखावे असतात ते प्लॅस्टिक किंवा ह्याचे नसतात, ते कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तीपासूनच तयार केलेले असतात। मंडळाच्या समाजसेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर कार्यक्रम घेणं। त्याचबरोबर महिलांसाठी खाऊ गल्लीचं आयोजन करून त्यांना पाककलेच्या प्रदर्शनाची संधी दिली जाते। वृक्ष लागवड आणि गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्गवीर संघटनांना सहकार्य करणं हे देखील या मंडळाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये समाविष्ट आहे। आजपर्यंत आपल्या मंडळाने कोणकोणते देखावे केले? आम्ही म्हणजे आमचं मंडळाची खासियत आहे, म्हणजे पूर्वी तुम्हाला आठवत असेल नसेल, गडिंग्लज टाउन म्हणून एक मंडळ होतं, ते फक्त तांत्रिक देखावे पौराणिक देखावे करत होतं। त्यानंतरचा जे नंबर असेल तर तो फक्त आझाद कॉर्नर तांत्रिक देखावे म्हणजे पौराणिक तांत्रिक देखावे, त्यामध्ये सुद्धा कुठलाही असा म्हणजे जातीवाद होईल किंवा असं कोणत्याही प्रकारचं आम्ही देखावे केलेले नाही। जे ते विठ्ठल मंदिर असेल म्हणजे विठ्ठलाच्या ह्याच्या संदर्भातच जास्त देखावे आम्ही केले। मला वाटते त्या संदर्भात आम्हाला देखाव्याचे तांत्रिकचे जवळ 4 ते 5 पुरस्कार आतापर्यंत मिळाले। तुका जातो वैकुंठाला हा जो आम्ही देखावा केला होता 2004 साली, लोकांना वाटत होतं तुका ते आम्ही गरुड आणि हे केलेलं होतं, लोकांना समजत नव्हतं की गरुड कुठून येतोय आणि कुठून जातोय, त्या पद्धतीचे। तसेच जो 2016 साली आम्हाला एक मिळाला गणपती खालून बसणे आणि उठणे, हे आजपर्यंत कुणी केलेलं नव्हतं, म्हणजे गणपती हालतो कसा हे लोकांना, आणि तोच चित्ररथ आम्ही सुद्धा विसर्जनच्या मिरवणुकीमध्ये ठेवला, ते एक खास आकर्षण होतं। आणि या वर्षीचा आमचा नामदेव म्हणजे नामाचे आई वडील सांगतात की नामदेव तू नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे देवाला नैवेद्य दाखवतो, पण ते वाटते की नैवेद्य का खात नाही देव, म्हणून त्याला ओरडतात तू नैवेद्य, मग ते देवाला म्हणतो नैवेद्य का खात नाही, म्हणून देव त्याला प्रसन्न होऊन त्याचा नैवेद्य म्हणजे ते ह्याच्यामध्ये आहे नामा खीर चाकवतो असं आहे, ते त्या या वर्षीचा आमचा देखावा आहे। म्हणजे तुमच्या मंडळामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सहभाग आहे? होय, आमच्या 80 वर्षी माझे वडील होते ते सुद्धा होते, आणि आमचा माझा मुलगा त्यांचा नातू 4 वर्षाचा त्यावेळी, आता मोठा मुलगा आहे पण तो पण त्यावेळी सगळे सहभागी होते। सगळेच गल्लीतले म्हणजे लहानापासून थोरापर्यंत, महिला लहान असून मोठ्या असू देत, त्या असं आमच्या मंडळामध्ये पूर्ण सहकार्य। आणि इथं आम्ही कोणत्याही पक्षीय राजकारणाचा मंडळ विरहित आहे। लहान मुलं, वृद्ध आणि इतरांसाठी मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित करून
मंडळ आरोग्य सेवांमध्येही आपलं योगदान देतं. श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत मंडळ पारंपरिक पद्धतीनं सांप्रदायिक भजन आणि पालखीचा वापर करतं. कोणत्याही प्रकारचे डिजिटल फलक न लावता मंडळ आपल्या साध्या आणि परंपरागत शैलीला महत्त्व देतं. नमस्कार. या मंडळातून महिलांसाठी कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवले जातात? आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या मंडळाचं नाव आहे आझाद कॉर्नर गणेशोत्सव मंडळ. तर इतर गणेशोत्सव मंडळात बघाल तुम्ही तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये पुरुषांचा सहभाग जास्त असतो जास्त करून. पण आमच्या इथं तुम्ही कधीही आरतीला या, सकाळच्या या किंवा संध्याकाळच्या, इतक्या घाईत आणि गणपतीच्या कामामध्ये व्यस्त असलेल्या महिला असून सुद्धा त्या आवर्जून सकाळ संध्याकाळच्या आरतीला उपस्थित राहतात. आणि बहुसंख्य असते उपस्थिती महिलांची. आणि प्रत्येक जण घरातल्या गणपतीला नैवेद्य करून आमच्या मंडळाच्या गणपतीला सुद्धा निवेदाची ताटं करून घेऊन येतात. आणि खूप उत्साह असतो महिलांच्या मध्ये आमच्या. आणि आमचे उत्सव मंडळ जे आहे ते रक्तदान शिबिर वगैरे असे कार्यक्रम पण राबवतात. परत झिम्मा फुगडी स्पर्धा आमच्याकडे खेळवल्या जातात. आमच्या आझाद कॉर्नर गणेशोत्सव मंडळाकडून आमच्या महिला ज्या आझाद कॉर्नरच्या महिला मंडळांनी झिम्मा फुगडीमध्ये भाग घेतला तर केदारी रेडेकरचा आम्ही हे मिळवला होता, पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर आमच्या महिला तालुका लेवलमध्ये काम करून आम्ही तिथं पण मिळवलेच आहेत बक्षीस आजपर्यंत. ते सोडून आम्ही रत्नागिरी राधानगरीमध्ये सुद्धा जाऊन आम्ही प्राईज मिळवलेला आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की तरुण पिढी एक वेळ मागे पडेल, पण आमच्या एजड ज्या आमच्या सासू आहेत त्यांनी ह्यामध्ये झिम्मा फुगडीमध्ये सहभाग घेऊन ही बक्षिसं मिळवलेले आहेत. आणि खूप कौतुक आहे आम्हाला त्यांचं की एज जास्त असून त्यांनी कधीही थकणार नाहीत आणि त्या इतका उत्स्फूर्तपणे इतकं छान ते आपलं सादरीकरण करतात. आताही तुम्ही काल रात्री जर आला असता तर पाहिलं असतं की गौरी गीतांमध्ये वगैरे अगदी कोकणी पद्धतीची गौरी गीतं, पुरातन काळाची आपली परंपरा सांभाळणारी अशी गौरी गीतं आमच्याकडे म्हटली जातात. आणि आम्हाला ह्याच्यासाठी खूप कौतुक आहे आमच्या सासवांचं. आणखीन आमच्याकडे कसं खाऊ गल्लीचा एक आम्ही कार्यक्रम आयोजित करतो. त्याच्यामध्ये उत्साह तर असतोच, पण एक आनंदाच्या वातावरणाबरोबर अर्थार्जन पण मुलींना करता यावं, महिलांना करता यावं ह्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवतो. त्याच्यामध्ये पण महिलांचा खूप सहभाग असतो. अखंड आमची गल्ली भरलेली असते आणि पर गल्लीची लोक येऊन ते खाऊ गल्लीचं खाऊ खात असतात. आणि महिला अगदी एक टाइमपास म्हणून असं केलं असलं तरी पण एक वेगळं वातावरण निर्माण होतं त्याच्यामुळे. आणि 1-2 आरत्या म्हटल्यानंतर इतर ठिकाणी तुम्हाला दिसेल की गणपतीच्या 1-2 आरत्या म्हटल्या की झालं गणपतीचं आरती एकदा असं करून मोकळं झालो असं मुलांचं काम असतं. पण आमच्या इथं सगळ्या आरत्या तर होतात. त्याशिवाय जो कोणी ज्या देवाचं भजन करतो किंवा नामस्मरण करतो, जप करतो, स्तोत्र म्हणतो, ते सगळी स्तोत्र आपापल्या परीने प्रत्येकजण माईक घेऊन म्हणत असतो. आणि तेवढं होऊपर्यंत आमची पुरुष तटस्थ उभी असतात. कोणी नाही चू नाही काही नाही, अगदी उत्साहानं ते सुद्धा आम्हाला म्हणू लागतात. आणि त्या आपल्या महिलांना त्यांनी त्यात सहभाग होऊ देतात. असं नाही की बाबा आवरायला पाहिजे, आवरा आता आणि खूप झालं, असं काही नाहीये. प्रत्येक जण गणपतीची स्तोत्र, समर्थांची स्तोत्र म्हणत असतात. म्हणजे इथे पुरुषांपेक्षा महिलांचा जास्त म्हणजे कसं आहे बघा, आपल्याकडे सगळीकडे दिसेल तुम्हाला की पुरुष प्रधान संस्कृती आहे, पण आमच्या गल्लीपुरतं तर मी सांगेन की महिला प्रधान एकत्र येऊन पुरुषांना मुलांना एकत्र यावं असं त्यांनी ते उत्सव प्रारंभ केले. आता काय लोक नियम मोडताय तो नेम नाही मोडत आम्ही. त्यांच्या बायकोनी काय काय केले लोकमान्य टिळकांची, त्याच्याबरोबर हमाना पण पुढे आणले, त्यांना पुढे आणले, ते आणले ना हमाना पण पुढे आणलं त्यांनी. आणि इथे एकत्र येऊन खूप खूप आनंद मिळून घेतात, म्हणजे स्वतःला पण आणि दुसऱ्यांना पण. मुलं, वयस्कर सगळी एकत्र येतात. घरातली काही कामं असतील तर ठेवतात तिथं. आरतीच्या वेळेला आवर्जून येतात आणि आरती करतात. प्रसाद वगैरे तृप्त होऊन खाऊन आपल्या घरी जातात. मंडळानं महिलांसाठी खास झिम्मा फुगडी आणि गीतगायन कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांना मनोरंजन आणि पारंपरिक कलेत सहभागी होण्याची संधी दिली आहे. या कार्यक्रमांमधून महिलांची एकजूट आणि आनंदमयी वातावरण तयार होतं. अजून काही इतर सामाजिक कार्य तुम्ही करता? ॲक्च्युली मध्ये कसं आहे की आमच्या आझाद कॉर्नर गणेशोत्सव मंडळ बरोबरच आमचं आझाद कॉर्नर महिला मंडळ पण आहे. आणि त्याशिवाय आझाद कॉर्नर ह्याच नावाने आमचं बचत गट सुद्धा आहे. तर आमच्या बचत गटाच्या महिला पुण्यापर्यंत मिरची आपली गडिंग्लजची प्रसिद्ध आहे, सगळीकडे गडिंग्लजचं तिखट त्या नावाने आपली मिरची प्रसिद्ध आहे. तर ह्या पद्धतीनं आमच्या महिला तिथे पुण्यामध्ये एक्झिबिशनमध्ये बचत गटाच्या जाऊन आपल्याकडची मिरची चांगल्या पद्धतीनं विकून भरघोस पैसा घेऊन बचत गटाला त्यांनी
आपल्याला भरपूर फायदा करून दिलेला आहे आपल्या महिलांनी. त्या व्यतिरिक्त आपली जी अनंत चतुर्थीची मिरवणूक असते तर ती मिरवणूक सोडायला पण तुम्ही बघाल की मंडळामध्ये फक्त 4 मुलं डॉल्बी वगैरे लावतील आणि ती डॉल्बी घेऊन नाचत जातील. पण आमचा गणपती येताना सुद्धा भजनी मंडळाबरोबर येतो आणि जाताना सुद्धा आमचा गणपती भजनी मंडळाबरोबरच जातो. आणि भजनी मंडळासोबत आमच्या गल्लीच्या पूर्ण प्रत्येकी घरपती 2-2 महिला आपल्या गल्लीबरोबर त्या गणपती बरोबर विसर्जनाच्या नदीपर्यंत जात असतात आणि कोणीही थकत नाही. इथून जी मिरवणूक स्टार्ट होते ती नदीपर्यंत आम्ही झिम्मा फुगडी खेळत जातो. आम्हाला दमायला होत नाही काय नाही. आमचा उत्साह अगदी भरभरून असतो आणि तो आम्ही सादरीकरण करत जातो. आणि आमच्या बरोबर नगरसेविकांना सुद्धा आम्ही त्या झिम्मा फुगडीमध्ये सहभाग करायला लावतो. प्रत्येक ठिकाणी स्टेज मांडलेले असतात तर आम्ही स्टेजवर जाऊन अक्षरशः पोलीस लोकांना पण आमच्यामध्ये सहभागी करून घेतो आमच्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही मिरवणुकीमध्ये स्त्री भ्रूण हत्याविषयी एक असं देखावा केला होता. त्या देखाव्यासाठी सुद्धा आम्हाला प्राइज मिळालेला आहे. ते सोडून आम्ही झाडे लावा झाडे जगवा ह्यासाठी सुद्धा आम्ही पर्यावरणाविषयी एक विषय ठेवून अनंत चतुर्थीला मिरवणूक काढताना केलेला होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचा पहिला नंबर बसलेला होता. आझाद कॉर्नर गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत आणि देखाव्यांमध्ये पारंपरिक हलता देखावा हे खास आकर्षण आहे. या देखाव्याला तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये 3 पुरस्कार मिळालेत, ज्यातून मंडळाचा तांत्रिक कौशल्याचा गौरव झालाय. मंडळ आपल्या भविष्यातील कार्यात अजून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवण्याचं उद्दिष्ट ठेवून पुढे वाटचाल करत आहे. पारंपरिकतेला आणि समाजसेवेला जपणं हेच त्यांचं मुख्य ध्येय आहे. आझाद कॉर्नर गणेशोत्सव मंडळ आपल्या परंपरेला आधुनिकतेच्या छायेत न आणता समाजसेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सजीवता कायम ठेवत आलाय. या 34 वर्षांच्या प्रवासात मंडळानं समाजात एक आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या या आदर्श कार्याला आर न्यूज परिवाराचा सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामन गिरीश मेणसीसह ऋतुजा भोसले, गडिंग्लज.